नमस्कार. आज आपण एका थोड्या वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, शाश्वत स्थळ विकास. हा. म्हणजे फक्त इमारत किती ऊर्जा वाचवते यावर नाही, तर ती इमारत, ती जागा, तिथलं पर्यावरण यांच्यात मेळ कसा साधायचा यावर आपण जरा सविस्तर बोलूया. अगदी. हा खूप महत्वाचा विषय आहे आजच्या काळात. आपल्याकडे एक लेख आहे, शाश्वत स्थळ विकास, पर्यावरणाशी एकरूपता. हा. त्यातले काही मुद्दे आपण बघूया. उद्देश हाच की बांधकामाचा पर्यावरणावरचा जो काही वाईट परिणाम होतो तो कमी कसा करायचा. बरोबर. आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कशी जपायची, आपलं जगणं कसं सुधारायचं हे पण महत्वाचं आहे. हो ना, कारण आपण नेहमी बघतो बांधकाम झालं की झाडं गेली, मोकळी जागा गेली, माती वाहून जाते. याला काहीतरी पर्याय हवाच. आणि तोच पर्याय म्हणजे हा शाश्वत स्थळ विकास. ही खरं तर एक विचार करण्याची पद्धत आहे. म्हणजे बांधकाम सुरू करायच्या आधीच त्या जागेचा, आजूबाजूच्या परिसराचा विचार करायचा. अच्छा, म्हणजे फक्त इमारत नाही तर पूर्ण साईट. अगदी. संपूर्ण स्थळाचा पर्यावरणावर कमीत कमी वाईट परिणाम व्हावा यावर लक्ष असतं. हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. पण मला सांगा, याची गरज काय आहे नक्की? म्हणजे काय साध्य करायचं यातून? गरज? खूप मोठी गरज आहे. पहिलं म्हणजे पर्यावरणावरचा ताण कमी करणं. हे तर उघड आहे. पण त्याचबरोबर पाणी, माती आणि जैवविविधता म्हणजे तिथले जे काही जीव आहेत, वनस्पती, प्राणी, पक्षी यांचं संरक्षण करणं हे पण तितकंच महत्वाचं. ओके. यातून काय होतं की तिथली जी इकोसिस्टम आहे, परिसंस्था, तिचं आरोग्य सुधारतं आणि त्याचा फायदा मग आपल्यालाच होतो, म्हणजे मानवी आरोग्याला. अच्छा, म्हणजे अप्रत्यक्ष फायदा होतो आरोग्याला. हो. आणि अजून एक म्हणजे लाँग टर्ममध्ये इमारतीच्या देखभालीचा खर्च कमी होतो. आणि ती जी ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट्स असतात ना, लीड किंवा IGBC सारखी. हो, ऐकलंय मी. लीड आणि IGBC. तर त्या मानांकनांच्या गरजा पूर्ण करायला पण हे मदत करतं. आणि हवामान बदल, तो तर मोठा मुद्दा आहेच. हवामान बदलाशी कसं जोडलेलं आहे? म्हणजे बघा, हवामान बदलतंय, कधी खूप पाऊस, कधी खूप ऊन. तर अशा बदलत्या परिस्थितीला तोंड देऊ शकतील अशा इमारती आणि परिसर तयार करणं, म्हणजे रेझिलियन्स वाढवणं, हे पण एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय, पण हे करतात कसं नक्की? म्हणजे कामाची पद्धत काय असते? सुरुवात होते जागेच्या अभ्यासापासून. अगदी खोलात जाऊन अभ्यास करतात. म्हणजे तिथली जमीन कशी आहे, पाणी किती खोल आहे, कोणती झाडं आहेत, कोणते प्राणी पक्षी दिसतात, सगळं काही. ओके, डिटेल स्टडी करतात आधी. हो. आणि मग त्या माहितीवर आधारित प्लॅनिंग होतं. यात ना कमी परिणाम विकास म्हणजे LID तंत्रांचा वापर महत्वाचा असतो. LID, कमी परिणाम विकास, हे काय आहे नक्की? म्हणजे असं की पावसाचं पाणी वाहून जाऊ देण्याऐवजी ते तिथेच जमिनीत कसं मुरवता येईल किंवा नैसर्गिकरित्या कसं फिल्टर करता येईल याचा विचार करतात. अच्छा. त्यासाठी मग रेन गार्डन्स तयार करतात. म्हणजे असे छोटे खड्डे किंवा बाग जिथे पाणी साठून हळूहळू जमिनीत मुरतं. किंवा मग ती फरसबंदी असते ना, ती सच्छिद्र वापरतात. सच्छिद्र फरसबंदी म्हणजे पाणी आरपार जातं त्यातून. अगदी. पाणी खाली झिरपतच जमिनीत जातं. त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि पूर येण्याचा धोकाही कमी होतो. आणि झाडांचं काय? तुम्ही म्हणालात जैवविविधता जपायची. हो. तर इथे ना शोभेची परदेशी झाडं लावत नाहीत सहसा. मग स्थानिक म्हणजे तिथल्याच मूळच्या वनस्पतींना प्राधान्य देतात, देशी झाडं. कारण त्यांना पाणी कमी लागतं, त्या तिथल्या हवामानाला सरावलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या तिथल्या कीटकांना, पक्ष्यांना अन्न आणि निवारा देतात. अरे वा, म्हणजे इकोसिस्टमला मदत होते थेट. बरोबर. आणि अजून एक गोष्ट, शहरांमध्ये उष्णता खूप वाढते बघा, त्याला अर्बन हीट आयलँड इफेक्ट म्हणतात. हो, माहितीये. तर हा इफेक्ट कमी करायला झाडं आणि हिरवळ खूप मदत करतात. आणि रात्रीचं जे अनावश्यक लाइटिंग असतं, प्रकाश प्रदूषण, ते टाळण्यावर पण भर असतो. मग यासाठी वापरलं जाणारं मटेरियल पण वेगळं असणार. हो. शक्यतो पुनर्वापर केलेल्या वस्तू म्हणजे रिसायकल्ड मटेरियल्स वापरतात किंवा जे साहित्य तिथे आसपास सहज मिळेल ते वापरतात. अच्छा, म्हणजे लोकल सोर्सिंग. हो. त्याने ट्रान्सपोर्टचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन दोन्ही वाचतं. आणि ती सच्छिद्र फरसबंदी आणि देशी झाडं तर आहेतच. याचे एकूण फायदे काय मग? पर्यावरणापलीकडे काय मिळतं? फायदे बरेच आहेत. एक तर पर्यावरण चांगलं राहतं, जैवविविधता टिकते, हवा पाणी शुद्ध राहतं. हे झाली पर्यावरण विषयक. मग आहेत आर्थिक फायदे. पाणी कमी लागतं, वीज वाचते, देखभालीचा खर्च कमी होतो आणि अशा प्रॉपर्टीजची किंमत पण चांगली मिळते. बरोबर. आणि तिसरे, सामाजिक फायदे.
लोकांना चांगली, हिरवीगार, शांत जागा मिळते राहायला, फिरायला. आरोग्य सुधारतं, मानसिक शांतता मिळते. अशी काही उदाहरणं आहेत का जगात किंवा आपल्याकडे भारतात जिथे हे यशस्वीपणे केलंय? हो, नक्कीच आहेत. अमेरिकेत सिॲटलमध्ये बुलेट सेंटर म्हणून आहे, ते खूप प्रसिद्ध आहे. तिथे पावसाचं पाणी पूर्णपणे वापरतात, कंपोस्टिंग टॉयलेट्स आहेत आणि सगळी झाडं स्थानिक आहेत, ज्यांना पाणी लागत नाही. अरे वा. आणि आपल्याकडे पुण्याजवळ सुझलॉन वन अर्थ कॅम्पस आहे, तो पण याच तत्वांवर बनवला आहे. भरपूर स्थानिक झाडं, पावसाच्या पाण्याचं उत्तम नियोजन, खूप हिरवळ आहे तिथे. म्हणजे हे भारतात पण शक्य आहे आणि केलं हातंय. अगदी. खरंच खूप महत्वाचं आहे हे सगळं. आज आपण बघतोय हवामान बदलतंय, पूर येतायत, उष्णतेच्या लाटा येतायत, पाण्याची टंचाई आहे, शहरं वाढतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर याचं महत्त्व किती आहे? याचं महत्त्व खरं तर शब्दात सांगणं कठीण आहे. हे आता फक्त चांगलं किंवा पर्यायी राहिलेलं नाहीये, ही आता गरज बनलीये. आपण ज्या समस्या बघतोय, पूर, उष्णतेच्या लाटा, जैवविविधतेचा नाश, पाण्याची टंचाई, या सगळ्यावर मात करण्यासाठी विकासाची दिशा बदलावीच लागेल, निसर्गाशी जुळवून घ्यावं लागेल. शाश्वत स्थळ विकास हा त्याचाच एक भाग आहे, एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणजे हे फक्त वरवरचं काहीतरी नाहीये, तर खऱ्या अर्थाने जबाबदार आणि भविष्याचा वेध घेणारं बांधकाम करण्यासाठी हा एक पाया आहे. निसर्गाशी भांडण्याऐवजी त्याच्या सोबत चालायला हवं. अगदी बरोबर बोललात. आणि जाता जाता एक विचार, आपण ही जी तत्त्व बघितलीत ती फक्त एका बिल्डिंगपुरती किंवा एका जागेपुरती मर्यादित न ठेवता जर का आपण ती संपूर्ण शहरांच्या, मोठ्या परिसरांच्या नियोजनात आणली तर काय होईल? शहरांचं आणि पर्यावरणाचं नातं कसं बदलेल? नैसर्गिक आपत्त्यांना तोंड देण्याची आपली एकत्रित क्षमता म्हणजे रेझिलियन्स, तो किती वाढेल? यावर विचार करायला हरकत नाही.